आता सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा आणखीन एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं विधान सोलापूरकरनं केलेलं आहे। वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण आहेत। सब ब्रह्म जानेती इति ब्राह्मणः म्हणजेच अभ्यास करून तो मोठा झालेला आहे। तसंच त्या अर्थानं वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकरनं केलंय। पुराणोक्त आणि वेदोक्त याच्यात खूप मोठा फरक आहे। पुराण हे मानव निर्मित आहे, वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो। आणि वेदांमध्ये चातुर्वर्ण्याचा विचार पूर्ण वेगळा आहे, जो पुराणांमध्ये वेगळा मांडला गेला। ही जातींची उतरंड वगैरे, मग जे 12 बलुतेदार होते त्यांनाही जातीत घालण्याचं इंग्रजांनी केलेलं काम, हा सगळा भाग पुढचा आहे। वेदांमधलं मूळ वाक्य असं आहे ऋग्वेदातली, धर्मोश्चर्यया जगन्यो वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्तौ। म्हणजे कोण कुठल्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतो याच्यावर त्याची जात ठरते। या न्यायाने रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो, त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे सब ब्रह्म जानयती इति ब्राह्मणः, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। आणि भटाच्या घरात जन्माला येऊनही थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे हे हातात तलवार घेतली म्हणून क्षत्रिय ठरतात। आता हा सगळा विचार आजच्या काळातल्या कोणाला माहिती आहे का? त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलाय कोणी?